सायबर कॉलेजमधील आनंद भवन इथं झालेल्या राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे यांच्या सांगीतिक मैफिलीनं कोल्हापूरकर रसिकांना शनिवारी बहारदार कार्यक्रमाची सुरेल मेजवानी मिळाली। लोकमत सूर ज्योत्स्ना म्युझिक अवॉर्ड्स कार्यक्रमानिमित्त ही मैफिल झाली। शास्त्रीय, नाट्यसंगीत, भावगीत, अभंग आणि चित्रपट गीतांचा संगम या निमित्त अनुभवता आला। या कार्यक्रमात पंडित विनोद डिग्रजकर आणि विदुषी मंजुषा पाटील कुलकर्णी यांना सूर ज्योत्स्ना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। लोकमत सूर ज्योत्स्ना नॅशनल म्युझिक अवॉर्ड निमित्त राहुल देशपांडे कलेक्टिव्ह ही विशेष मैफिल कोल्हापुरातील आनंद भवन इथं शनिवारी संपन्न झाली। विविध संगीत प्रकारांचा सुंदर मिलाप साधणाऱ्या या मैफिलीला रसिकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांनी भरभरून दाद दिली। राहुल देशपांडे यांना गायिका प्रियांका बर्वे यांनी साथ दिली। पंडित हृदयनाथ मंगेशकर, गझलकार सुरेश भट यांच्या रचनांसह हिंदी चित्रपटातील गीतं, लावणी गीतं यावेळी सादर झाली। आदित्य आठले यांनी तबल्यावर तर मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियमची साथ केली। विशाल धुमाळ यांनी कीबोर्डवर, वरद कठापूरकर यांनी बासरी, ओंकार इंगवले यांनी तालवाद्य तर संकेत बारदिया यांनी गिटारवर या मैफिलीची साथ केली। पंडित विनोद डिग्रजकर आणि विदुषी मंजुषा पाटील कुलकर्णी यांना या कार्यक्रमात सूर ज्योत्स्ना या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। खासदार शाहू छत्रपती, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, लोकमत मीडिया ग्रुपचे चेअरमन विजय दरडा यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा गौरव झाला। यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अशोकराव माने, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, दैनिक पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, उद्योजक संजय घोडावत, माजी खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। सूर ज्योत्स्ना पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंजुषा पाटील कुलकर्णी यांच्या पहाडी आवाजातील भक्तिगीतानं आणि पंडित विनोद डिग्रजकर यांच्या काटा रुते कुणाला या पदानं त्यांच्या साधनेचा गायकी थाट रसिकांनी अनुभवला। यावेळी रसिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।